हॅलो एव्हरीवन, आम्ही शॉपिंगला जातोय तुळशी बागेमध्ये। ही बघा आमची गाडी आलेली आहे। अशी गाडी दाखव, आमची कॅब आलेली आहे। आता आम्ही विमाननगर मध्ये पोहोचलेलो आहोत। तुम्ही बघू शकता आम्ही ट्रॅफिक मध्ये स्टक झालेलो आहोत। इथं हळूहळू आम्ही जात आहोत। आम्ही जोरात चाललो आहोत। तुम्ही बघू शकतात आम्ही फिनिक्स मॉलच्या तिथे आलेलो आहोत विमाननगरला। ह्या सिग्नलला आमची गाडी थांबली होती 2 मिनिटांसाठी। हे बघू शकता हा फिनिक्स मॉल आहे, विमाननगर मध्ये लोकेटेड आहे हा मॉल। अशा प्रकारे आम्ही जात आहोत तुळशी बागेमध्ये। तर तुम्ही हा व्लॉग पाहण्यासाठी मैं जाए जाए किसी होटल में खाए खाए कोई देख ले ना इधर उधर। पुन्हा काय ग, लोक म्हणते चल इधर आ जाए, चल इश्क लढाई, चल इश्क लढाई, चल इश्क लढाई सनम। तुम्ही बघू शकतात आम्ही शनिवार वाड्याच्या पुढे आलेलो आहोत। इथं नाद ब्रह्म इडली खायला साक्षी आणि काकू ऑर्डर देत आहात। चला त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारूया। काकू कसं वाटतंय तुम्हाला पुण्यात आलाय? मस्त वाटते। आणि तुला साक्षी दिदी? मला पण छान वाटते। आणि तुला नाद ब्रह्माची इडली किती आवडते? ओके काकू तुमची? ओके चला आता नेक्स्ट लोकेशनला गेल्यास तुम्हाला आम्ही सांगतो। ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे, तर तुम्ही पण या इडली खायला नाद ब्रह्माची। ओके तुम्ही बघू शकतात आम्ही शनिवार वाड्याच्या तिथे एंट्री करत आहोत। हे जे आहे शनिवार वाड्याचं गेट आहे। काकू आपण आता शनिवार वाड्याच्या आतमध्ये जातोय। खूप जास्त हिस्टॉरिकल प्लेस आहे हा जो आहे शनिवार वाड्याचा मोठा परिसर आहे। तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे इथं। शनिवार वाडा हे एक हिस्टॉरिकल प्लेस असल्यामुळे इथं लोकांची कधी पण गर्दीच असते। हे जे आहे शनिवार वाड्याचं गेट आहे। 1732 मध्ये हा जो शनिवार वाडा आहे हा बांधला गेला होता। तुम्ही बघू शकता पर्यटकांची अशी जी गर्दी आहे ती एव्हरीडेच राहते। तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूयात, एक्सप्लोर करूयात। तर तुम्ही कंटिन्यूअस राहा, तुम्हाला हळूहळू सगळी माहिती देण्यात येईल ह्या ब्लॉग थ्रू। तर वीकेंड असल्यामुळे ना जरा जास्तच गर्दी झालेली आहे इथं। तुम्ही बघू शकता काकू आणि साक्षी इथं तिकीट काढत आहेत आम्हाला आतमध्ये जाण्यासाठी। शकतात आम्ही शनिवार वाड्यामध्ये आतमध्ये एंट्री केलेले आहे तिकीट काढून। तिकीट जे आहे पर पर्सन 20 रुपीज आहे। इथं साक्षी आणि काकू पुढे जात आहेत। चल आता एक्सप्लोर करूयात आपण। तुम्ही बघू शकता ही जी वास्तू आहे खूप ओल्ड आहे, 17th सेंचुरी मध्ये बांधलेली आहे। तरी पण ही एक हिस्टॉरिकल वास्तू असल्यामुळे इथं खूप जास्त गर्दी आहे। तुम्ही बघू शकतात सुंदर अशा प्रकारे ही जी वास्तू आहे ही बांधली गेली होती 17th सेंचुरी मध्ये। आता 21st सेंचुरीच्या आर्किटेक्चरला जमणार नाही, त्याहूनही अतिशय जास्त सुंदर ही वास्तू बांधली गेली होती। तुम्ही बघू शकतात इथं फॅमिली ट्री ऑफ पेशवाज दिलेली आहे। जे काही पेशवा बाजीरावचे जे काही वंशज आहेत ते इथं त्यांनी सांगितलेले आहेत। आणि ही पेशव्यांची वंशवेल आहे। इथे बघा लोक फोटो सेशन वगैरे पण करत आहेत। हे बघा आपला तिरंगा किती छान दिसतो इथून। तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर सुंदर मोठी मोठी झाडे आहेत।
हा जो शनिवार वाडा आहे ही मराठ्यांची खरंच शान होती एका काळी, आणखीन पण आहे। हा जो आहे आपण गणेश दरवाजा जवळ आलेले आहोत। हा जो दरवाजा आहे याचं नाव गणेश दरवाजा यामुळे पडलेला आहे की बाजूलाच गणपतीचं मंदिर असल्यामुळे आणि गणपती रंगमहल असल्यामुळे हा जो दरवाजाला आहे गणेश दरवाजा असं म्हटले जाते। त्याचबरोबर ह्या दरवाजाच्या तिथं 25 शिपाई जे आहेत ते तैनात राहायचे। तो आहे पाण्याचा हौद होता। जेव्हा पेशवाईचं जे काही वैभव आहे खूप जास्त होतं ना, तेव्हा इथे 1000 लोक तरी राहत असतील, तर त्यांच्या सगळ्यांसाठी पाणी पुरवठा ह्याच हौदामधून होत होता। हा जो दरवाजा आहे हा नारायण दरवाजा आहे, तुम्ही बघू शकतात। इथं पर्यटक डिस्कस करत आहेत शनिवार वाड्याच्या जे काही मॅथॉलॉजिकल स्टोरीज आहेत त्या रिलेटेड, तुम्ही बघू शकता। हा जो नारायण दरवाजा आहे हा जांभळाच्या झाडाजवळ असल्यामुळे त्याला जांभूळ दरवाजा असंही म्हणतात। पुन्हा बनाया बेसिकली खड़गवासला से जो पानी लाने का जो बंदोबस्त तुम्ही बघू शकतात, अतिशय सुंदर हे दृश्य दिसत आहे शनिवार वाड्याचं। वरतून लाल महल पण दिसत आहे आपल्याला, तिथे पण पर्यटकांची खूप गर्दी आहे वीकेंड असल्यामुळे। किती ट्रॅफिक आहे तुम्ही बघू शकता इथं लाल महलच्या समोर। आणि हा आपला भगवा झेंडा। हा जो व्ह्यू आहे किती अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसतोय। वेगवेगळे पर्यटक इथे आलेले आहेत, स्कूलच्या मुलांच्या ट्रिप वगैरे पण आलेल्या आहेत। आणि इथं काकूंचं साक्षीचं फोटो सेशन चालू आहे। आमचे जे शनिवार वाड्याचे टूर आहे ती झालेले आहे। तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला कळून येईल शनिवार वाडा ही कशी वास्तू आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। बाय काकू, बाय करा।